आई लेकराला काय शिकवते बघा. आम्ही आमच्या बाळाला मागायच्या आधी सगळं देतो, मागायच्या आधीच देतो. पूर्वीची मंडळी विचारा जुन्या माणसांना, मागितलं की लगेच द्यायचं नाही, त्याची किंमत त्याला कळत नाही हे आपण समजावून सांगायचो. साधी पेन्सिल मागितली तरी 10 वेळा मागून कधीतरी मग मिळायची. आता बघा, आणि आम्हीच म्हणतो आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या पोराला मिळालं पाहिजे. मग ते पोरगं अगदी कमी वयामध्ये मोबाईल हाताळतं, त्याच्यावरती ते काय करतं याचं आमचं त्याच्याकडे लक्ष नसतं. गाडी फिरवतं, सुसाट, कुठल्याही प्रकारची पर्वा नाही, बेफिकीर वर्तन, अमर्याद जीवन आम्हाला आजूबाजूला दिसतं. आणि याचा परिणाम समाजाचं स्वास्थ्य बिघडतंय, सगळं बिघडतंय. मग अशी मुलं घडतात याचं कारण जिजामातोश्रींनी छत्रपतींना घडवलं. घराघरात जिजाऊ जन्माला आल्या तर छत्रपती जन्माला यायला वेळ नाही लागणार. 5 वर्षाच्या शिवबा राजांनी आईसाहेबांना विचारावं, आऊसाहेब काय होती पुण्याची अवस्था ज्यावेळी पुण्याच्या भूमीमध्ये आणलं होतं बाळाला, 5 वर्षाच्या लेकराला. तुमच्या माझ्या घरातलं 5 वर्षाचं बाळ आठवून बघा. त्यावेळी राजे आपल्या आईला विचारतात, आऊसाहेब कुठाई माझा वाडा, कुठाई माझा घोडा, कुठाई माझं सैन्य. तेव्हा राजमाता आऊसाहेब विचार करतात, उत्तर देतात, शिवबा इथं वाडा नाही, इथं घोडा नाही, इथं सैन्य नाही, हे सगळं तुला निर्माण करायचंय. बोल माझ्या राजा, करशील का? छत्रपती शिवप्रभू त्यावेळी 5व्या वर्षी आपल्या आईला सांगतात, हो आऊसाहेब, आपला आशीर्वाद आणि श्रींची इच्छा असेल तर हे राज्य होईल ही काळ्या दगडावरची रेषा. 5व्या वर्षी हे ज्ञान आहे की आम्ही करते नसतो, करता भगवंत आहे. श्रींची इच्छा असेल तर हे होईल, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या न्यायाने स्वराज्य आकाराला यायला लागलं आणि अशी सुरुवात झाली. 12 मावळ्यातल्या वाड्या वस्त्यातल्या लोकांना एकत्र केलं. मावळे जमले, जीवाला जीव देणारी, प्रसंगी जीव लावणारी माणसं सोबत केली. कधी कुणाच्या घरचं मीठ भाकरी खायला आडेवेडे नाही घेतले. राजा आहे म्हणून सहज सतत सिंहासनावर नाही बसून राहिले. हो, किती प्रेम करावं आपल्या माणसांवरती. नात्यांचा कदर, प्रेमाचा पदर त्यावेळी होता. आपलं म्हणत होते एकमेकांना. आज माणूस माणसाला विचारे ना. मोबाईलमुळं जग जवळ आलं, माणसं लांब गेली बरं का. कुणी कुणाशी बोलायला तयार नाही. घरात इनमिन 4 माणसं 3 माणसं, प्रत्येकाचं तोंड विरुद्ध दिशेला आहे. संवाद संपलाय, कुणी कुणाशी बोलायला तयार नाही. जीवाला जन्म देणारी, 9 महिने गर्भात सांभाळून मोठं करणारी आई, त्या आईला आई म्हणणारं कार्ट घरात नाहीये. 2 मिनिटं तिच्याजवळ बसावं, तिच्याशी बोलावं, मायेने तिचा हात आपल्या डोक्यावरून फिरवावा. स्पर्श विसरली, मायेचा स्पर्श संपलाय आज. अमर्याद जीवन का? कारण आम्ही महापुरुषांना ओळखत नाही, महापुरुषांची चरित्र आम्ही समजून घ्यायला तयार नाही. आम्ही नको त्या वळणावर जातो, नको त्या व्यवहार अंगीकारतो आणि मग आयुष्याची जी काही दशा होते त्याला आम्ही सर्वस्वी कारण ठरतो. बरं, परमात्म्याचा ज्ञान हा गुण जसा आहे ना, ऐका ज्ञान वैराग्य. काय वैराग्य आहे भगवंताचं बघा. जे वैराग्य छत्रपती शिवप्रभूंनी सुद्धा स्वीकारलंय. का? राजा होता, शककर्ता राजा होता. आमचे जिजामातोश्रींनी ज्या पद्धतीने राजाला घडवलं ना, कसं घडवलं बघा. मी मुद्दाम पोवाडा गाते आपल्या समोर. नरसिंह शिवाजी राजा हा, नरसिंह शिवाजी राजा, नरसिंह शिवाजी राजा, साधी त्याची प्रजा जमवुनी फौजा रांगड्या वीर मावळ्यांच्या, दौलती बुडवी पातशाह्यांच्या, दौलती बुडवी पातशाह्यांच्या. जी जी जीर जी जी, मराठ्यांच्या मानगंगेला, मराठ्यांच्या मानगंगेला, मराठ्यांच्या मानगंगेला महापूर आला. उगम त्याचा झाला सुरसतो कीर्तिदायी इतिहास. विसरुनी जरा वर्तमानास, जाऊ चला जुन्या पुणे शहरास. जी जी जीर जी जी, त्या जुन्या पुणे शहरात, त्या जुन्या पुणे शहरात, त्या जुन्या पुणे शहरात, कसबा वाड्यात होता नांदत मायलेकांचा सुखी हो संसार. जहागिरी छोटी छोटा कारभार, दोघांच्या मनी मोठा निर्धार.
गंमत आहे बघा. आईने लेकराला घडवावं, आईने मुलाला मोठं करावं. पुण्याची अवस्था जर बघितली होती ना त्या काळची, तर माणसं परागंदा होऊन देशोधडीला लागली होती. चपलांचं तोरण टांगलं होतं पुण्याच्या वेशीला. पहार ठोकली होती आमच्याच माणसाने, मुरार जगदेव त्याचं नाव. त्या पहारेवरती एक मानवी कवटी अडकवली होती आणि जणू काही या 3 गोष्टी सांगत होत्या की जो कोणी पुण्यामध्ये स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करील त्याच्या घराची आम्ही अशी मसनवट करून टाकू म्हणून. आमच्या घरातल्या बाया बापड्यांची अब्रू त्यांना घराबाहेर ओढून डोळ्या देखत लुटली जाताना बघण्यापलीकडे दुसरा पर्याय शिल्लक राहिला नव्हता. इतका भयान भीषण काळ. आणि अशा परिस्थितीमध्ये एक बाळ 150 मावळ्यांना घेतो. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या किल्ल्यावर शिवशंभू महादेवांच्या पिंडीसमोर उभा राहतो आणि हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा म्हणून धारोष्ण रक्ताचा अभिषेक शिवशंभू महादेवाच्या पिंडीवर होतो. स्वराज्य आकाराला येतं. मला सांगा, लहानपणी रामायण महाभारत या सगळ्या ग्रंथांची वाचनं पारायण, 14 विद्या, 64 कला, प्राण्यांची भाषा बोलणं समजणं सगळंच येत होतं. सगळं असं शिक्षण सुद्धा होतं पूर्वीचं. आता आमची पोरं तासन तास त्या मोबाईलवर असतात, तासन तास त्या लॅपटॉपवर असतात. कसं शारीरिक बळ बौद्धिक बळ कसं वाढणार आहे मला सांगा. आणि या 5 वर्षाच्या, या 12 वर्षाच्या, या 16 वर्षाच्या लेकराला जिजाऊ मातोश्रींनी असं घडवावं की जिथे शक करता राजा होण्यापर्यंतची वाटचाल आपल्या सगळ्या हिंदुस्थानला, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आईनी लेकराला कसं घडवावं, घडवताना अंगावरच्या दुधाबरोबर उच्चतम मूल्यांचे संस्कार कसे प्रदान करावेत. आपल्याला किती आनंद असतो. आमच्या पोराचा काही त्रास नाही. उठ म्हणलं की उठतो, बस म्हणलं की बसतो. अगदी यांच्या वडिलांच्या वळणावर गेलाय. त्यांना सुद्धा उठ म्हणलं की उठतात, बस म्हणलं की बसतात. सकाळी जर एकदा त्याला बसवलं ना तिथं, ते कार्ट तिथं दिवसभर दिसेल. उसको हिंदी में गोबर गणेश कहते, जहाँ बिठाओ वही बैठे. अहो, असा पराक्रम तुमच्या माझ्या घरात पाहिजे, असं सळसळ तर रक्त पाहिजे. शिवाजी हे नाव उच्चारलं मुडद्यात सुद्धा प्राण यावा, एवढी ताकद आहे या नावामध्ये. जय जयकार करावा. तर मला वाटतं जाखोरीतल्या लोकांनी, बरोबर, छत्रपती श्री शिवाजी महाराज की. महाराज नसते ना तर देवळातला देव सुरक्षित राहिला नसता, धर्म सुरक्षित राहिला नसता. रक्ताचं पाणी जीवाचं रान करून एक एक मावळा जमवला होता. आणि आज हे आम्ही सगळं उपभोगतोय त्या एका राजामुळे की ज्यांनी परमात्मा कृष्ण परमात्म्याचं चरित्र डोळ्यासमोर ठेवलं. लहानपणी कीचकाची छाती फोडणारा भीम जिजामातोश्री त्याला शिकवतात. आणि आम्ही म्हणतो, बाळा तुला कार्टून लावून देतो, तू कार्टून बघत बस आणि आम्ही कीर्तनाला जाऊन येतो. मग बघणारं कार्टून, टी व्हीवर कार्टून. आणि त्या पोराला विचारलं ना, ए तुला भीम माहिती आहे का भीम? ते म्हणतो हो. आता मला अपेक्षित आहे महाभारतातला भीम माहिती आहे का, जो बुद्धिमत्तां वरिष्ठम आहे, जो बुद्धीने सुद्धा सुंदर आहे, श्रेष्ठ आहे. त्या पोराला विचारलं भीम माहिती आहे का? ते म्हणतो हो, छोटा भीम लाडू खातो. या पलीकडे जाऊन महाभारतातले 5 पांडव कधी आम्हाला कळणार, त्यांचा स्वभाव, त्यांचं गुणवैशिष्ट्य कधी आम्हाला कळणार. पांडव गीतेमध्ये वर्णन आहे, धर्मो विवर्धती युधिष्ठिर कीर्तनेन, पापम प्रणश्यति वृकोदर कीर्तनेन, शत्रुं विनश्यति धनंजय कीर्तनेन आणि माद्री सुतो कथयताम न भवंती रोगाः. पांडव गीतेमध्ये म्हटलंय, 5 पांडवांचं गुणवर्णन केल्यानंतर किंवा त्यांचा अभ्यास केल्यानंतर धर्मराजाचं नाव घेतलं तरी अंतःकरणातली धर्मभावना जागृत होते. शत्रुं विनश्यति वृकोदर कीर्तनेन, वृकोदर म्हणजे भीमसेन, भीमांचं नाव घेतलं तरी शत्रूचा नाश होतो. शत्रुं विनश्यति धनंजय कीर्तनेन, पापांचा नाश होतो भीमाचं नाव घेतल्यावर, शत्रूचा नाश होतो अर्जुनाचं गुणवर्णन ऐकल्यावरती, आणि रोगांचा नाश होतो माद्री सुताम कथयन्ति न भवन्ति रोगाः. रोग नाश करण्याचं सामर्थ्य माद्री सूत म्हणजे नकुल सहदेव यांच्याकडे. असे 5 पांडव ज्यांच्या मागे अखंड भगवंत होते. का हो? आणि भगवंतांचा दुसरा गुण माझी ज्ञानोबा माऊली सांगते, ऐका ज्ञान वैराग्य.